जो स्त्रीच्या अंगावर मारायला धावून जातो त्याच्यासारखा नामर्द या जगात दुसरा कोणीच नाही. काय म्हणतो हरिश्चंद्र राजा? आमच्या रघुकुलाची परंपरा आहे, आम्ही स्त्रीच्या अंगावर कधीच हात उचलत नाही. श्रीमद देवी भागवताचा सार आहे हरिश्चंद्र राजाची कथा. ज्या वेळेला सुरुवातीला अनेक वर्ष हरिश्चंद्र राजाला संततीच नव्हती महाराज. ज्या वेळेला प्रार्थना त्या ठिकाणी केली वरुण देवाची आणि सांगितलं की मला पुत्र व्हावा. कधी कधी माणूस बोलताना काही पण बोलून जातो. हरिश्चंद्र राजा म्हटला मला जर पुत्र झाला तर याच पुत्राची मी आहुती देईल. आता ज्या वेळेला वरुण देवाच्या कृपेने हरिश्चंद्र राजाला पुत्र झाल्या त्यावेळेला त्याचे संस्कार व्हायला लागले. वरुण देवता प्रसन्न झाले. म्हणे तुला लक्षात आहे तू काय या ठिकाणी बोलला होतास? म्हणे आताच तर जन्म झाला, थोडं मोठं होऊ द्या, त्याचा नामकरण संस्कार होऊ द्या, मग देईल ना मी आहुती. नामकरण संस्कारही झाला, हळूहळू मोठा व्हायला लागला, 11 वर्षाचा झाला. परंतु जो मुलगा जन्माला आला त्याची आहुती देण्याची कुणाला तरी इच्छा होईल का महाराज? असं माणसाने काही बोलूच नाही जीवनामध्ये. परंतु ज्या वेळेला पुन्हा पुन्हा तो टाळायला लागला, वरुण देवतेने शाप दिला की एखादी गोष्ट जर आपण आपल्या जीवनामध्ये पूर्ण करू शकत नाही तर अशी गोष्ट भगवान परमात्म्याला सुद्धा सांगू नये. शाप दिला, तू रोगाने ग्रस्त होशील. हरिश्चंद्र राजा रोगाने ग्रस्त झाला. आदिशक्ती भगवतीची उपासना त्या ठिकाणी केली आणि उपासना केल्याच्या नंतर त्या रोगातून मुक्त झाला. पुढे असा प्रसंग जीवनामध्ये घडला की एक दिवस रस्ता भटकल्याच्या नंतर जेव्हा एका नदीमध्ये स्नान केलं, विश्वामित्र ऋषी ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी आले. सांगितलं तर्पण कर आणि आम्हाला यथायोग्य दक्षिणा दे. संकल्प सोडला राजाने, पण म्हटले जेव्हा मला हवं असेल तेव्हा मी मागून घेईल. एक दिवस विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी आले आणि हरिश्चंद्र राजाला सर्व राज्य वैभव सगळं मागून घेतलं महाराज. परंतु नाही तरी म्हणावं कसं, आपणच संकल्प सोडलेला आहे. आणि रघुकुलाची परंपरा आहे, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई. संकल्प सोडला महाराज राज्याचा, राज्य हातातून निघून गेलं. सांगितलं सर्वांना दक्षिणा वाटत फिरत असतो ना, आम्हाला पण दक्षिणा पाहिजे. हरिश्चंद्र राजा म्हटला महाराज माझ्याकडे जेवढं होतं ते सगळं तर मी तुम्हाला देऊन टाकलं, माझं सर्वस्व दिलं, राज्य दिलं, आता दक्षिणा तुम्हाला कुठून देणार मी? म्हटले असं आहे का? नाही देऊ शकत असा सांग ना मग. त्यावेळेला हरिश्चंद्र राजा म्हटला 1 महिन्याचा अवधी द्या महाराज, दक्षिणेची पण पूर्तता करेन. आजपर्यंत एवढं राज्य वैभव सुखोपभोग त्या ठिकाणी भोगले. ज्या तारा राणीचं नख सुद्धा सूर्याने पाहिलं नव्हतं, आज उन्हा तानामध्ये राज्य सोडून जावं लागलं हरिश्चंद्र राजाला. ज्या रोहितने एवढं राज्य एवढं सुख त्या ठिकाणी पाहिलं होतं, त्या रोहितला अनवानी पायाने रस्त्याने चालताना जेव्हा पाहिलं, अतिशय दुःख वाटायला लागलं हरिश्चंद्र राजाला, अतिशय दुःख वाटायला लागलं. संपूर्ण प्रजा धाय मोकलून रडायला लागली. राजाच्या चरणावरती नतमस्तक झाली. राजाने राज्य त्या ठिकाणी सोडलं. राना वनाने जंगलाने मार्गक्रमण करीत असताना हळूहळू काशी क्षेत्रामध्ये आला राजा. काशीमध्ये का आले? कारण काशी माझ्या हद्दीत येत नाही, काशी नगरी माझ्या हद्दीत येत नाही. एवढं दुःख, एवढ्या यातना त्या ठिकाणी भोगायला लागल्या की ज्या मुलासमोर पंचपक्वान्नाचे ताट रोज जेवण करायला राहत होते, आज त्या रोहितला हळूहळू 1 महिना पूर्ण होत आला तरी त्या गंगेच्या पाण्यावर दिवस भागवावे लागत होते. वेळेवर अन्न सुद्धा खायला मिळत नव्हतं. एवढं दुःख आलं. म्हणून माणसाने जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीत अभिमान करू नये. माणसाला अभिमान कधी होतो माहितीये? ज्या वेळेला माणसाच्या हातात पैसा येतो ना. पैसा मूर्ख माणसाला सुद्धा अक्कल शिकवते. मूर्ख माणसाजवळ पैसा आला ना की त्याला पण अक्कल त्या ठिकाणी येते, त्याला पण त्या ठिकाणी त्या पैशाचा अभिमान होतो. पैसा
आपण नेहमी म्हणत असतो ना, नदीचं पाणीच माणसाला पुरत नाही तर पैसा तर सामान्य गोष्ट आहे. तुमच्या आमच्याजवळ काहीच पैसा नाही, काहीच नाही. रावणाजवळ सोन्याची लंका होती, राहिली का? सोन्याची लंका होती, काहीच नाही राहिलं. 1 लाख पूत 1.25 लाख नाती, उस रावण को दिया न बाती. 1 लाख पुत्र होते रावणाला, 1.25 लाख नातू होते, 80,000 बायका होत्या, 3,05,000 लोकसंख्या एकट्याच्या घराची होती. काही लोक मोठा अभिमान, महाराज आपल्याला 4-4 लेकर आहे. अरे कुत्र्याला एका वेळेला 6-6 होतात. कशाला अभिमान त्याचा करायचा जीवनामध्ये? रावणाची एकट्याच्या घराची लोकसंख्या आहे 3,05,000. 80 सहस्त्र जयाच्या कामिनी सुंदरा मुख्य मंदोदरा पतिव्रता. 80,000 बायका आहे रावणाला. आपल्याकडून एकच सांभाळली जात नाही, बरोबर आहे ना? आपल्याकडून एकच सांभाळली जात, रावणाला 80,000 होत्या. 1 लाख पुत्र होते, 1.25 लाख नातू होते. आता घरी गेल्यावर कॅल्क्युलेशन करून घ्या, उत्तर मिळेल तुम्हाला. आता नका करू, घरी गेल्यावर, नाहीतर काळाला लगेच मोबाईल. 1 लाख पूत 1.25 लाख नाती, उस रावण को दिया न बाती. काहीच नाही राहिलं वंशाला, काहीच राहिलं नाही. अभिमान केला रावणाने जीवनामध्ये. पैसा आज आहे उद्या नाही महाराज. पैसा असा आहे, यायला लागला की नारळातल्या पाण्यासारखा येतो, जायला लागला की कवठातल्या फळासारखा जातो. नारळात पाणी कसं येतं हे नारळालाही सांगता येत नाही. नारळ जर ओढलं फोडलं तर त्यामध्ये एक ग्लासभर पाणी तरी निघतो. मग नारळात पाणी आलं कुठून हे नारळ पण नाही सांगू शकत. तसं काही लोकांकडे पैसा कसा येतो हे त्याचं त्याला माहित नसतं. एकाएकी भाग्य उजळतं महाराज एखाद्याचं, एकाएकी भाग्य उजळतं. सर्व चांगलं होतं, काही नसतं जीवनामध्ये, एकाएकी पैसा हातामध्ये येतो आणि त्या पैशावर तो राज्य करून ज्याच्या माध्यमातून येतो तिकडेच मग त्याचाच माज तो करायला लागतो, त्याचाच अभिमान जीवनामध्ये करायला लागतो. पण पैसा असा आहे, तो आज आहे तो उद्या नाही. पण त्या पैशाचा माणसाने कधीच अभिमान करायचा नाही. मी त्या दिवशीच तुम्हाला बोलून गेले, जीवनामध्ये गरिबी असल्यावर माणसाने लाजू नये. गरिबी जीवनामध्ये आली माणसाने की लाजायचं नाही, आणि श्रीमंती आली की माजायचं नाही. हे सूत्र लक्षात ठेवायचंय जीवनामध्ये. माणसाच्या जीवनामध्ये थोडा पैसा आला की लगेच त्याला माज त्या ठिकाणी येतो. पण पैसा आज आहे उद्या नाही. यायला लागला की नारळातल्या पाण्यासारखा येतो. आयता पैसा ज्याला मिळतो ना जीवनामध्ये त्याला लगेच माज होतो पैशाचा. ज्याला स्वतः कष्ट करावे लागतात त्याला त्या पैशाची किंमत जीवनामध्ये कळते. इथे बसलेल्या मुलांना काय जातं, काय केलं तुम्ही आमच्यासाठी, असं बापाला बोलायला काही लागत नाही. शेतात जा, 2 दिवस घाम गाळ, आणि जेव्हा तुला 2 दिवस घाम गाळेल ना, सगळे जगातले जेवढे देव आहे ते सगळे आठवायला लागेल, तेव्हा तुला समजेल तुझ्या बापाने तुझ्यासाठी काय केलं. पैसा असाच नाही येत महाराज. क्षेत्र कोणतंही असो, कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय पैसा नाही येत जीवनात, आणि बिना कष्टाचा फलतही नाही. लक्षात घ्या. आयता मिळालेला पैसा, आयता पैसा ज्याच्याकडे येतो ना, ज्याला त्या पैशाची किंमत नसते, ज्याला कष्ट करून मिळवावे लागत नाही, त्याला त्याची किंमत नसते जीवनामध्ये. जो कष्ट करतो, घाम गाळतो, आणि त्या घामाचा पैसा ज्याच्याजवळ येतो त्याला त्याच्या 1-1 रुपयाची किंमत असते, आणि त्या पैशाचा त्याला कधीच जीवनामध्ये माज येत नाही. म्हणून यायला लागला की नारळातल्या पाण्यासारखा येतो. काही लोकांना असा पैसा मिळून जातो, माईबापाला एकटाच असतो, सासूरवाडीला सुद्धा एकटाच जावाई असतो, सासूरवाडीचा पण मिळतो. एवढ्यात भाग्य उजळतं. एखादा त्याला दत्तकही घेऊन इकडून येतो, तिकडून येतो, तिकडून येतो, सगळीकडून पैसा येतो. यायला लागला की नारळातल्या पाण्यासारखा येतो, जायला लागला की कवठातल्या फळासारखा जातो. असं म्हणतात, कवठाचं फळ जर हत्तीने खाल्लं तर हत्ती चावून चावून खात नाही, तसाच गिळून घेतो. गिळे नाका. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा बाहेर पडतं त्याही दिवशी ते जसं गिळलं तसंच बाहेर पडतं. तुम्ही म्हणाल याला काय अर्थ आहे? जसं गिळलं तसंच बाहेर पडलं, तसंच बाहेर पडलं. फळ फुटलं नाही, पण तुम्ही जर फोडून पाहिलं तर त्या कवठाच्या फळामध्ये काहीही राहिलेलं
नाही. मग कवठाच्या फळाच्या आतला घर गेला कुठं हे हत्तीलाही सांगता येत. तसं काही लोकांचं कसं जातं हे त्याचं त्यालाही कळत नाही महाराज. पैसा यायला लागला की नारळातल्या पाण्यासारखा येतो, जायला लागला की कवठातल्या फळासारखा जातो. कधी कधी भिकाऱ्याचा राजा होतो, राजाचा भिकारी व्हायला सुद्धा त्याला वेळ लागत नाही. म्हणून अभिमान जीवनामध्ये धनाचा असो, सत्तेचा असो, संपत्तीचा असो, सौंदर्याचा असो, वैभवाचा असो, कशाचाच अभिमान करायचा नाही. कलेचा असो, कशाचाच अभिमान करायचा नाही. कारण नश्वर आहे हे सर्व, कधीतरी संपणार आहे. पैशाची काय गोष्ट घेऊन बसलात, पैसा भिकारी पण कमावतो महाराज. रस्त्यावर बसतो ना तो भिकारी, तो पण पैसा कमावतो. आज शेतकऱ्याचे घर लहान असतील पण भिकाऱ्यांनी बिल्डिंगा बांधलेल्या आहेत. पैशाचं काय घेऊन बसला. पण पैसा सन्मार्गाने मिळवावा, स्वतःच्या कष्टाने मिळवावा. इथे बसलेले अनेक तरुण तरुणी असेल, आपले आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात, शिकवतात, सगळं करतात जीवनामध्ये. परंतु पैशाची किंमत तोपर्यंत आपल्याला कळत नाही जोपर्यंत आपण घाम गाळून कष्ट करून पैसा मिळवत नाही. आई वडिलांनी 4,000 दिले की खर्च करायला मौज मजा वाटते, पण ज्या वेळेला महिन्याचे 5,000 कमावतो ना आपण, त्यावेळेला आपल्याला समजते की या 5,000तले किती शिल्लक ठेवले पाहिजे, किती खर्च केले पाहिजे, जेव्हा आपण स्वतः कष्ट करतो. म्हणून हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये आजपर्यंत एवढं मोठं राज्य वैभव होतं. आता दरिद्री आली, राज्य सोडावं लागलं, काशीमध्ये आले. 1 महिना होत आला, आले विश्वामित्र. सांग, होत नसेल दक्षिणा देणं, शक्य नसेल तर सांगून दे, मी सांगून देईल. या ठिकाणी मी सगळीकडे सांगेल की हरिश्चंद्र राजा दान देऊ शकत नाही. म्हटले नाही महाराज, 1 महिना पूर्ण व्हायला अजून 1 दिवस बाकी आहे. काय करणार आहेस एका दिवसामध्ये? तशीच वेळ आली ना महाराज, हा हरिश्चंद्र राजा स्वतःला विकून टाकेल तरी तुमची दक्षिणा तुम्हाला देईल. विकणार आहेस, विक ना मग. 1 दिवस द्या महाराज, 1 दिवस अजून शिल्लक आहे. एका दिवसात काय होणार आहे असं म्हणायचं नाही. एका दिवसात काही नाही होत महाराज. एका दिवसात राज्यपदावर बसणारे राम 14 वर्षाच्या वनवासात गेले. काही नाही होत एका दिवसामध्ये. उद्या राज्याभिषेक होणार होता, कैकेयीने वनवासात पाठवलं 14 वर्ष. एका रात्रीमध्ये 500,000च्या नोटा बंद होतात, एका रात्रीमध्ये खुर्च्या बदलतात, पद बदलतात. एका रात्रीत काय होत नाही, सगळं जग इकडचं तिकडं पालटतं एका रात्रीमध्ये. आणि मग 1 दिवस दिला. तारा राणी आली, सांगायला लागली, स्वामी आजपर्यंत या राज्य वैभवामध्ये एवढे सुख तुम्ही आम्हाला दिले, आज तुमच्यावर संकट आलं तर काही मी तुमची साथ सोडणार? मला विकून टाका स्वामी. एका नवऱ्यासाठी त्या बायकोने म्हणावं मला विकून टाका, याच्यासाठी याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल त्या नवऱ्यासाठी? मूर्छित पडला हरिश्चंद्र राजा, मूर्छित पडला. कसा बसा जागा झाला आणि पत्नीने सर्व समजावून सांगितल्याच्या नंतर आपल्या पत्नीचा हात पकडला, रडत रडत म्हणायला लागला, कोणी घेणार का माझ्या पत्नीला विकत? कोणी घेणार? विश्वामित्र ऋषी ब्राह्मणाच्या वेशामध्ये आले आणि मोल दिले. त्या ठिकाणी मोल देऊन केस पकडले, फरफटत फरफटत घेऊन जायला लागले. रोहित रडायला लागला. सांगितलं, महाराज माझा मुलगा माझ्याशिवाय राहू शकत नाही, त्याचे पण मोल द्या आणि त्याला माझ्या सोबत येऊ द्या. आम्ही कामं करील तुमच्या घरचे, हवं ते करून घ्या आमच्याकडून, पण माझ्या मुलाला माझ्यापासून वेगळं करू नका. रोहितचे मोल दिले, रोहितला सोबत घेतलं, मारत फरफटत घेऊन जायला लागले दोघांना. कर्मन की गती न्यारी, दैवाची गती कधी कुठे नेईल सांगता नाही येत महाराज माणसाला. कालपर्यंत राजमहालात राहणारा कधी रस्त्यावर येईल सांगता येत नाही. आणि मग राहिला होता एकटा हरिश्चंद्र राजा, स्वतःला विकायला त्याने काढलं. एक चांडाळ आला, तो चांडाळ म्हटला मी विकत घेणार, परंतु चांडाळाच्या जवळ जायचं नव्हतं. सांगितलं त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींना, तुम्ही मला विकत घ्या. विश्वामित्र ऋषींनी विकत घेतलं आणि विकत घेऊन चांडाळाला विकलं.
चांडाळाने चाबुकाचे फटके मारत मारत स्मशानामध्ये नेलं. स्मशानामधलं अन्न खावं लागलं. स्मशानावरचे कपडे त्या ठिकाणी घालावे लागले. एवढं दुःख जीवनामध्ये आलं हरिश्चंद्र राजाच्या. आणि या विश्वामित्र ऋषींच्या घरी ब्राह्मणाच्या वेशामध्ये जे धारण केलं होतं, त्यांच्या घरी कामकाज करत असताना एक दिवस रोहित संविधान न्याकरता गेला, तर ती लाकडाची मुडी सर्पाच्या बिळावर ठेवली महाराज. सर्प बाहेर आला, रोहितला दंश केला आणि रोहित मरून खाली पडला. आणि ज्या वेळेला कळालं, मुलांनी सांगितलं, धाय मोकलून रडायला लागली ही तारा राणी. आजूबाजूच्या लोकांना वाटलं ही मुलांना खाणारी चांडाळणी तर नाही. पकडलं, तिला स्मशानात नेलं आणि हरिश्चंद्र राजाला सांगितलं, घे हातामध्ये तलवार आणि मारून टाकीला. तो म्हटला, मी मारणार नाही, आमच्या रघुकुलाची परंपरा आहे, आम्ही स्त्रियांवर हात उचलत नाही. हा आदर्श प्रत्येक माणसाने घ्यावा. या जगतातल्या बाईला मारून कधीच अंगातला पुरुषार्थ नाही. तो माणूस नामर्द आहे, तो बाईच्या अंगावर हात उचलतो. खरा पुरुषार्थी पुरुष जर असेल ना, तर त्याच्या शब्दाने सुद्धा पुढच्या व्यक्तीवर त्या ठिकाणी परिणाम झाला पाहिजे. जो स्त्रीच्या अंगावर मारायला धावून जातो, त्याच्यासारखा नामर्द या जगात दुसरा कोणीच नाही. काय म्हणतो हरिश्चंद्र राजा, आमच्या रघुकुलाची परंपरा आहे, आम्ही स्त्रीच्या अंगावर कधीच हात उचलत नाही. रघुकुलाची परंपरा आहे. अरे तू रघुकुल वासी कुठे आता? चांडाळ बनलायस तो चांडाळ. घे शस्त्रान मारीला. रडायला लागला राजा हरिश्चंद्र. आणि जेव्हा तिला समोर आणलं तारा राणीला, ती म्हटली, एकदा शेवटचं मला माझ्या बाळाला बघू द्या, शेवटचं बघू द्या. गेली रोहितच्या जवळ, बाळा अरे उठ ना, अरे आपल्या आईकडे बघ ना, अरे आई बघते ना तुझ्याकडे, मला तू पण सोडून गेला, अरे रोहित बघ ना बाळा माझ्याकडे, अरे बघ ना बाळा माझ्याकडे. रोहित रोहित म्हणून जेव्हा हाक मारायला लागली, त्यावेळेला राजा हरिश्चंद्राने पाहिलं, ही तर माझी पत्नी आहे तारा राणी, काय अवस्था झालेली याची. जवळ गेलं, निरखून पाहिलं तर मेलेला मुलगा रोहित त्याचाच मुलगा होता. ओळख झाली, दृष्टी भेट झाली आणि सांगितलं, स्वामी कुठे होतो आपण आणि कुठे आलो, काय अवस्था आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि ज्या वेळेला हे कळालं, म्हटले नाही तरी आपल्या जगण्यात काही अर्थ राहिलेला नाही. रोहितला अग्नी संस्कार करून आपणही अग्नीचं स्नान करून टाकूया. चितेवर त्या ठिकाणी त्या रोहितला ठेवलं आणि आता अग्नी देणार. एवढ्यात अग्नी त्या ठिकाणी प्रज्वलित करणार आणि दोघेही अग्नीमध्ये उडी टाकणार. एवढ्यात एक लख प्रकाश त्या ठिकाणी पडला आणि आदिशक्ती भगवतीने 9 स्वरूपामध्ये हरिश्चंद्र राजाला त्या ठिकाणी दर्शन दिलं. बोलिये नवदुर्गा मैया की जय, बोलिये आदिशक्ती भगवती भवानी मैया की जय. विश्वामित्र ऋषी आले, धर्मराज आले, सर्व देवी देवता त्या ठिकाणी आले, नवदुर्गा आल्या. सांगितलं, हरिश्चंद्रा अरे बस झालं बाबा, तुझी परीक्षा संपली. रोहितला आवाज दिल्याबरोबर झोपेतून मुलगा जागा व्हावा, तसा चितेवरून मुलगा उठून आला आणि दशा पालटली महाराज. कारण कधी कधी भगवान परमात्मा सुद्धा भक्ताची परीक्षा घेत असतो. नवदुर्गा स्वरूपात दर्शन त्या ठिकाणी राजा हरिश्चंद्राला दिलं.